हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे। बघा मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे, एक छान रेसिपी। इथे मी वाटाणे हे पिवळे घेतलेले आहेत, ते छान भिजवून घेतली दिवसभर आणि 3 बटाटे घेतले होते मोठे, तर ते मी मध्ये कट करून घेतलेत। वाटाणा आणि बटाटा आपल्याला हे छान कुकरला 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेत, पुदिना घेतलाय। तर आता हे आपल्याला मिक्सर मध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची, पाहू शकता तुम्ही। आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणींनो। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा आता इथे तवा ठेवला होता मी आणि वाटाणा आपला छान शिजला गेलाय। मी छान मॅश करून घेतलाय वाटाणा आणि बटाटा पण। तो तव्यावर टाकून चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घेतलंय मी त्याच्यात आणि सर्व वाटाणा आपल्याला छान हलवून घ्यायचंय। बघा अशा पद्धतीने सर्व वाटाणा आपण हलवून घेतलंय। तर काय करायचंय आता, मध्ये आपल्याला असं जरा खड्डा करून घ्यायचा, असं थोडा वाटाणा रगडा साईडला सारून। आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ते वाटाण्याचं पाणी होतं ते पाणी आपल्याला मध्यभागी टाकून द्यायचे। अशा पद्धतीने खड्डा करून घ्यायचे चांगला आणि ते पाणी आपल्याला मध्ये टाकून घ्यायचे। बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, बारीक कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून साईडने आपल्याला सगळीकडून आपल्याला पसरून द्यायची अशी छान अशा पद्धतीने। नंतर मी तो मसाला तुम्हाला दाखवला होता, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, याची मी बारीक पेस्ट केलेली आहे। आणि इथे बघा आपण तिखट पाणी बनवतोय, तर हे पाणीपुरीचं तिखट पाकिट आहे, अर्धा लिटरला मी एक पाकिट हे टाकलेले पुरं। तर हे संपूर्ण आपल्याला छान हे पावडर ही हलवून घ्यायची पाण्यामध्ये, पाहू शकता तुम्ही। आता टाकायचं काही आणि जो मी वाटून पेस्ट केली होती ना, ती अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, ती ह्याच्यामध्ये 1 चमचा मोठा आपल्याला टाकून छान परत एकदा हलवून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने। तर आपले हे तिखट पाणी झालेलं आहे, तर हे साईडला ठेवून त्याच्यामध्ये मी हे पण टाकले, आपलं ते बुंदी असते ना ती खारी, ती पण त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे थोडी। सॉरी मैत्रिणींनो, जरा लाईट गेली होती आमची। तर पाहू शकता आपलं तिखट पाणी झालेलं आहे, हे आपण आता साईडला ठेवायचे। आणि आता आपण गोड पाणी करणार आहे, त्याची तयारी करतोय। ते हे चिंच आणि गुळ, चिंच गुळाचं पाणी हे तिथे इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं, त्याच्यामध्ये 1 पुडी मी टाकून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। ते हे छान हलवून घ्यायचे आणि 1 चमचा मी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये। गोड तिखट आंबट असं छान लागतं ना, तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेतलेले आहे, पाहू शकता मैत्रिणींनो। आपला रगडा पण मस्त झालेला आहे। तर आपण आता काय करायचे, पुऱ्या मी तुम्हाला भरून दाखवते सर्व। आणि खरंच मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला लाईक कमेंट छान करा। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे रगडा ह्याच्यामध्ये छान भरून घ्यायचा आहे थोडा थोडा।
जेणेकरून आपलं पाणी, कांदा, कोथिंबीर सर्व त्याच्यात बसलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला रगडा भरून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी तिखट पाणी केलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि कुणाला कुणाला पाणीपुरी आवडती मला नक्की सांगा। सांगायची काही गरजच नाही म्हणा, सगळ्यांनाच पाणीपुरी आवडती, घरात सगळी आवडीने खातात। काहीतरी वेगळं कधीतरी बनवलं तर सगळी आवडीने खातात आणि ते बनवायलाच पाहिजे म्हणा। रोज रोज तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो, घरच्यांना पण, आपल्याला स्वतःला पण कंटाळा येतो ना। तर आता बघा आपण तिखट पाणी आपलं सर्व टाकून झालेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला गोड पाणी मी केलेलं ते टाकून घ्यायचं, एक एक चमचा। जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीवर। कुणाला कुणाला फक्त तिखटच खायला आवडतं, कुणाला मीडियम खायला आवडतं। ह्या अशा पद्धतीने मी सर्व गोड पाणी ह्याच्यात टाकून घेतले बघा। तर आपल्याला आता सगळ्या पुऱ्यांमध्ये कांदा थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा। त्याच्यानंतर आपल्याला थोडी थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून झाली की आपल्याला बारीक शेव आहे ती शेव पण आपल्याला सगळ्या पुऱ्यांमध्ये आपल्याला थोडी थोडी टाकून घ्यायची बघा। आपली शेव बघा टाकून झालेली आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, मी वाटीमध्ये चाट मसाला घेतलेला आहे। तो चाट मसाला पण आपल्याला छान पुऱ्यानं भुरभुरायचा आहे, मस्त खायला खूप टेस्टी लागते। आणि खरंच मैत्रिणींनो, माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन। बाय।